शिर्डी लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत। सदाशिव लोखंडे यांचे सुपुत्र डॉक्टर चेतन लोखंडे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे पदाधिकारी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये जात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। निमोण परिसरातील मालदड, सोनोशी, नानजुमला, पारेगाव, पिंपळे आदी गावांमध्ये भेटी दिली आहेत। सदाशिव लोखंडे यांची हॅट्रिक घडवून आणण्यासाठी तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सदाशिव लोखंडे यांनाच मतदान करावे असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना करण्यात येत आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव गोरपडे, राजेंद्र सोनवणे, अमोल खताळ, भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, भरत ठाकरे, हरीश चकोर यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते।